गोष्ट 2019 मधली आहे. माझ्या मामाचं नुकतंच लग्न झालं होतं. लग्ना अगोदर आम्ही प्लॅन केला होता की लग्न पार पडल्यावर संपूर्ण फॅमिलीला घेऊन कोकण ट्रिपला जायचं. आधीच सगळं ठरल्यामुळे आम्ही सगळी तयारी करायला सुरुवात केली. आमचा प्लॅन असा होता की 31च्या पहाटे निघायचं. कोल्हापूरला लक्ष्मी आईचं दर्शन घ्यायचं आणि तिथूनच थेट कोकणात जायचं. सोबत माझे संपूर्ण कुटुंब होते. माझे आईवडील, मोठी बहीण, नुकतंच लग्न झालेलं जोडपं म्हणजे माझे मामा मामी आणि मोठे मामा मामी, आजी, मावशी आणि त्यांचे मिस्टर, असे सगळे एकूण 14 लोक. प्लॅनप्रमाणे आम्ही सगळे निघालो. मावशीचे मिस्टर म्हणजे काका हे ट्रॅव्हल लाईन्समध्ये आहेत, म्हणून त्यांनीच रिसॉर्ट वगैरे बुक केले होते. आमचे कुटुंब मोठे असल्यामुळे आम्ही 2 गाड्या केल्या होत्या. एक गाडी मावशीच्या मिस्टरांची होती आणि दुसरी गाडी आम्ही भाड्यावर घेतली होती. ठरल्याप्रमाणे अगदी पहाटे निघायचं होतं, पण सगळे आवरून सामान घेऊन निघेपर्यंत सकाळचे 6 वाजत आले. लग्नाच्या धावपळीनंतर खूप दिवसांनी असा निवांत वेळ मिळाला होता. सगळे मस्त प्रवासाचा आनंद घेत होते. 1-2 वेळा काही मिनिट हॉल्ट घेऊन साधारण 12:30पर्यंत आम्ही कोल्हापूरला पोहोचलो. लक्ष्मी आईचं दर्शन घेतलं. तिथेच अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आस्वाद घेतला. बायकांनी थोडी शॉपिंग वगैरे केली आणि मग आम्ही सगळ्यांनी दुपारी कोकणचा रस्ता धरला. हसत खेळत गप्पा मारत प्रवास सुरू होता. त्यामुळे वेळ कसा निघून गेला कळलेच नाही. आम्ही कोकणात प्रवेश केला होता, त्यामुळे वातावरण अगदी प्रसन्न आणि आल्हाददायक वाटू लागले. आम्ही बुक केलेलं रिसॉर्ट अजून 3 तासांवर होतं आणि जाताना वाटेत एक घाट लागणार होता. एव्हा संध्याकाळचे 6:30 वाजत आले होते. हळूहळू अंधार पडायला सुरुवात झाली. एक गाडी माझा मामा तर दुसरी गाडी मावशीचे मिस्टर चालवत होते. घाट लागण्याच्या काही वेळाआधी त्यांनी एका चहाची टपरी बघून गाडी थांबवली. बराच वेळ गाडी चालवून थकल्यामुळे जरा विश्रांती घेतली. त्यांच्यासोबत आम्हीही चहाचा आस्वाद घेतला. अशा रोड ट्रिपमध्ये टपरीवरचा गरम चहा म्हणजे स्वर्गसुख. जिथे थांबलो होतो तो भाग तसा जास्त वस्तीचा नव्हता. निवडक घरं दिसत होती, जी एकमेकांपासून बरीच लांब होती. चहा पिता पिता मामाने टपरी चालकाला विचारले, हा रस्ता पुढे कसा आहे, लवकर कसे जाता येईल? त्यावर तो म्हणाला, मुख्य रस्त्याने गेलात तर वेळ लागेल आणि घाटातून पुढे गेल्यावर एक शॉर्टकट आहे, पण तिथे काम चालू आहे, त्यामुळे सावकाश जा. मध्ये कुठे गाडी थांबवू नका. तुमच्यासोबत लेडीज आहेत म्हणून सांगतोय. आम्ही त्याचे आभार मानून चहाचे पैसे दिले आणि तिथून पुढच्या प्रवासाला लागलो. एका गाडीत मी, नवीन लग्न झालेले मामा मामी, माझी आई आणि मोठे मामा मामी होतो आणि बाकीचे सगळे दुसऱ्या गाडीत होते. काही वेळात आमची गाडी घाटाच्या रस्त्याला लागली. आता अंधार गडद झाला होता. गाडीच्या हेडलाईटशिवाय आजूबाजूला जास्त काही दिसत नव्हतं. तो घाटाचा रस्ताही खूप लवकर सामसूम झाला होता. मला तर वाटले की रस्त्याने कुणी येतं की नाही, की फक्त आम्हीच निघालो आहोत वेड्यासारखे, कारण 10-15 मिनिटांनी एखादी गाडी दिसायची. त्या निर्मनुष्य रस्त्याला लागून बराच वेळ झाला होता. तितक्यात आम्हाला रस्त्याकडेला एक 4 व्हीलर दिसली. जशी आमची गाडी पुढे गेली तसे त्या कारच्या समोर उभे असलेले लोकही दिसले. एक बाई, 10-12 वर्षांचा लहान मुलगा आणि त्याचे वडील. बहुतेक त्यांची कार काहीतरी बिघाड होऊन बंद पडली होती. आता अशा वेळी घाटात कोणाची मदत मिळणे कठीण होते. तसे माझी आई मामाला म्हणाली, बघ रे, का थांबलेत ते. मामाने त्यांच्याजवळ नेत गाडी थांबवली. तो माणूस कारचे बोनेट उघडून आत पाहत होता. मामाने आमच्या गाडीची काच खाली करत त्याला विचारले, कार बंद पडली आहे का? काही मदत हवी आहे का तुम्हाला?
त्यावर ती बाई म्हणाली, तुम्ही सगळे कुठे जात आहात? मामा म्हणाला, पुढे एका रिसॉर्टकडे निघालो आहोत. मामाचे बोलणे चालू असताना मी समोर पाहिले तर आमची दुसरी गाडीही पुढे थांबली. तितक्यात मला आमच्याच दुसऱ्या गाडीतून वडिलांचा फोन आला. तो फोन गाडी का थांबवली हे विचारण्यासाठी होता. तसे मी म्हणालो की रस्त्याकडेला एक फॅमिली आहे, त्यांची कार बंद पडली आहे, तर विचारत होतो की काही मदत हवी आहे का. तसे माझे वडील गंभीर आवाजात म्हणाले, अरे काय बोलतोय तू, तिथे कोणीही नाही आहे, फक्त अंधार आहे, लवकर निघा तिथून. तसे मी झटकन मामाला म्हणालो, चल उशीर होतोय आपल्याला. त्याने माझ्याकडे पाहिले आणि मी फक्त त्याच्या खांद्यावर हात ठेवला. तसे त्याला कळले की इथून लवकर निघायला हवे. त्याने गाडी चालू केली आणि आम्ही त्या भागातून पुढे निघालो. पण आमच्यापैकी एकालाही कल्पना नव्हती की त्या भयान रात्रीत आमच्या पुढे काय वाढून ठेवलंय. काही अंतर पुढे आल्यावर मामाने मला विचारले, तसे मी फोनवर झालेले बोलणे सांगितले. त्यावर तो म्हणाला, अरे अंधारात त्यांना काही दिसले नसेल, सोड हा विषय. बहुतेक तोही हा विषय टाळायचा प्रयत्न करतोय असे मला वाटले. अवघे काही मिनिट झाले असतील. एक वळण ओलांडून पुढे आलो आणि समोरचे दृश्य पाहून आम्ही सगळेच हादरलो. तीच बाई, तोच लहान मुलगा आणि कारचे बोनेट उघडून आत पाहत असलेला तोच माणूस. माझ्या तोंडून नकळत फक्त एकच वाक्य बाहेर पडले, मामा हा काय प्रकार आहे. यावेळेस आम्ही गाडी अजिबात थांबवली नाही. आम्ही सगळेच खूप घाबरलो होतो. दोन्ही मामी भीतीने अगदी रडायलाच लागल्या. माझी आई त्यांना शांत करत होती. त्यांना ओलांडून पुढे आलो आणि आमच्या गाडीच्या हेडलाईटच्या प्रकाशात पुन्हा एकदा ते दिसले. फरक फक्त एवढाच होता की यावेळेस त्यांचे रूप पालटले होते. त्या तिघांचेही शरीर पांढरे फटक पडले होते. त्या बाईचे डोके फुटून रक्तस्राव होत होता. कपडे रक्ताने माखले होते. त्या लहान मुलाचीही अवस्था तशीच काहीशी होती. आणि तो माणूस, त्याचे वर्णन न केलेलेच बरे, इतके भयान दृश्य होते ते. मी ओरडून म्हणालो, तिथे कोणी बघू नका. मामाने गाडीचा वेग वाढवला आणि तिथून पुढे आलो. तितक्यात माझे लक्ष रिअर व्ह्यू मिररमध्ये गेले आणि माझ्या पायाखालची जमीनच सरकली. ते दोघेही आमच्या गाडीमागे धावत येत होते. मी मामाला सांगायला गेलो आणि त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघून मला कळून चुकले की त्याने आधीच मागे पाहिले आहे. मी लगेच पुढच्या गाडीत असलेल्या वडिलांना फोन करून सांगितले की गाडीचा वेग अजिबात कमी करू नका, काहीही झाले तरी. घाट संपला आणि काही वेळानंतर ते तिघेही दिसेनासे झाले. तेव्हा कुठे आमच्या जीवात जीव आला आणि मी सुटकेचा निश्वास सोडला. मुख्य रस्ता लागला. तिथे वाहनांची वर्दळ होती म्हणून आम्ही गाडी थांबवली. समोरून चालत येणाऱ्या माणसाची नजर आमच्यावर पडली. बहुतेक त्याच परिसरात राहणारा असावा. त्याने आमची विचारपूस केली. तसे आम्ही त्याला घडलेला सगळा प्रकार सांगितला. त्यावर तो म्हणाला की तुम्ही थांबलात आणि चूक केलीत, म्हणून ते तुमच्या मागे लागले. त्या तिघांचा घाटात एका ट्रकने चिरडून अपघात झाला होता. तेव्हापासून रात्री अपरात्री ते त्या घाटात दिसतात.